मित्रांनो नमस्कार. मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे. जो व्हिडिओ आहे ABCID संदर्भातला. हो मित्रांनो 2020 पासून भारत सरकारने न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे नव्याने लॉन्च केलेलं आहे. खूप मोठा बदल शैक्षणिक क्षेत्रामध्ये दिसून येतो. याच्यामध्येच एक कन्सेप्ट त्यांनी मांडली आहे की ABCID अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट. तर मित्रांनो हे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट काय आहे आणि हे कंपल्सरी कसं आहे तर ह्याच विषयी आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो ABCचा फुल फॉर्म आहे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट. ज्या पद्धतीने बँकेमध्ये लोक अकाउंट उघडतात आणि बँकेमध्ये सेविंग्स म्हणजे डिपॉझिट्स ठेवले जातात तर त्याच पद्धतीने अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट काम करणार आहे. तर ह्या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटचं विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्था ह्या अकाउंट होल्डर असणार आहे आणि विद्यार्थ्यांचे जे क्रेडिट आहेत तर हे क्रेडिट त्या बँकेमध्ये स्टोअर केले जाणार आहे. आता हे स्टोअर केल्यामुळे त्या कन्सेप्टला व्हर्च्युअल स्टोअर असं सुद्धा म्हटलं जाणार आहे, कारण तुमचे जे क्रेडिट आहे ते क्रेडिट त्या ठिकाणी जमा केले जाणार आहे. मित्रांनो याचा फायदा काय आहे तर फॉर एक्झाम्पल याच्या आधी तुम्ही समजा BComच्या पदवीसाठी ॲडमिशन घेतलं असेल. समजा तुम्ही फर्स्ट इयर क्लिअर झाले आणि सेकंड इयरमध्ये तुम्ही काही कारणास्तव ॲडमिशन घेतलं नाही. बरेच दिवस असं झालं तर तुम्हाला पुढच्या वर्गात ॲडमिशन मिळत नव्हतं. परंतु अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट म्हणजेच ABCमुळे तुमचे जे क्रेडिट आहे ते त्या ठिकाणी जमा केले जातील आणि ज्या ठिकाणाहून तुम्ही तुमचा जो कोर्स आहे तो सोडला आहे तर तिथूनच तुम्हाला पुढे ॲडमिशन मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल नवीन शैक्षणिक धोरणानुसार तुम्ही फर्स्ट इयर क्लिअर झाले तर फर्स्ट इयर क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्र सर्टिफिकेट मिळणार आहे. म्हणजे तुमचा 1 वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स झाला. तुम्ही सेकंड इयरला ॲडमिशन घेतलं, सेकंड इयर कंप्लीट झालं म्हणजे प्रथम आणि द्वितीय वर्ष जर कंप्लीट झालं तर तुम्हाला डिप्लोमा मिळेल आणि तुम्ही थर्ड इयर म्हणजे तिसरं वर्ष कंप्लीट केलं तर तुम्हाला डिग्री मिळणार आहे. म्हणजे प्रत्येक वर्षाला तुम्हाला या ठिकाणी सर्टिफिकेट मिळणार आहे. आणि फर्स्ट इयर झाल्यानंतर तुम्हाला जर वाटलं की दुसऱ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर तुम्ही त्या फर्स्ट इयरच्या बेसवर म्हणजेच प्रमाणपत्राच्या बेसवर दुसऱ्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकणार आहात. तर हा ABCIDचा तुम्हाला फायदा मिळणार आहे. एकूण 7 वर्षाचा कालावधी या ABCIDला दिलेला आहे. या 7 वर्षामध्ये तुम्ही तुमचा जो कोर्स आहे पूर्ण तो करू शकणार आहात. तर मित्रांनो ABCID कसा तयार करावा हे सर्वांसाठी कंपल्शन आहे का तर हो, हे सगळ्यांना कंपल्सरी आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार 2022-23 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे फर्स्ट इयरला तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी ABCID तयार करणं अतिशय महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्ही परीक्षेचा फॉर्म भरता म्हणजेच एक्झाम फॉर्म तर त्या ठिकाणी तुम्हाला मेन्शन केलेलं असतं की तुमचा ABCID आहे का. तर त्या ठिकाणी येस करून तुम्हाला तो ABCID टाकायचा आहे आणि तुमचा परीक्षा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. तर मित्रांनो ABCID कसा तयार करायचा आहे, काय काय इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे तर ते अतिशय छोट्या व्हिडिओमध्ये याच्यामध्येच तुम्हाला मी डेमो दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो अतिशय सोप्या पद्धतीने ABCID तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच तयार करता येणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून कुठलीही स्टेप मिस व्हायला नको. तर चला मित्रांनो डायरेक्टली आपण त्या डेमोला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो ABCID तयार करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला जायचं आहे Google Chrome या वेब ब्राउझरवर. मग या ठिकाणी सिम्पली तुम्हाला सर्च करायचं आहे abc.government.in. आता ही वेबसाईट तुम्हाला दिसते बघा. या वेबसाईटला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ABCIDचा इंटरफेस दिसणार आहे. त्यानंतर सगळ्यात वरती साईडला आपल्याला या ठिकाणी लॉग इन ऑप्शन दिसतं आहे. तर या ठिकाणी स्टुडंट आणि युनिव्हर्सिटी. आता स्टुडंट ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर बघा की साइन इन टू युअर अकाउंट वाया डिजिलॉकर. जर तुमचं डिजिलॉकरला आधीच अकाउंट असेल तर तुम्ही युजर ID आणि पिन टाकू शकता आणि पुढे कंटिन्यू करू शकता. जर तुमचं अकाउंट नसेल डिजिलॉकरवर तर तुम्हाला सगळ्यात खाली साइन अप फॉर मेरी पहचान या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे. मग मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला OTP येईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर तुमचं जे पूर्ण नाव आहे ते पूर्ण नाव तुम्ही या ठिकाणी टाका. त्यानंतर डेट ऑफ बर्थ
सिलेक्ट जेंडर मेल फिमेल जे असेल ते तुम्ही या ठिकाणी एंटर करायचे आणि क्रिएट युजर नेम आणि पिन त्याच पद्धतीने तुमचा कन्फर्म पिनसुद्धा तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. मग हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला ते व्हेरीफाय करायचे. मग व्हेरीफाय करत असताना त्याचा OTP तुम्हाला येईल ईमेलवर आणि मोबाईलवर दोघांकडं. आणि हे सगळं झाल्यावर तुमचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. आता या ठिकाणी मी डिजिलॉकरला माझं ऑलरेडी अकाउंट आहे तर त्या ठिकाणी मी क्लिक करतो आहे. मग मोबाईल नंबर यूज केला होता तर मोबाईल नंबर मी या ठिकाणी एंटर करतो आहे. मग तुम्हाला दिसेल की इंटरफेस कसा असतो त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर जो पिन तुम्ही ठेवला असेल तो पिन या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि साइन इन करायचं आहे तुम्हाला. आता या ठिकाणी तुम्हाला पुन्हा OTP येतो. तो OTP तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा असतो. जो तुमचा मोबाईल असेल रजिस्टर मोबाईल त्या ठिकाणी तुम्हाला OTP आलेला असतो बघा. मग साइन इन करायचं आहे. साइन इन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा ID मिळत असतो बघा. या ठिकाणी ABC ID दिसत आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने हा तुम्हाला ABC ID तयार करायचा आहे आणि तुम्ही जो एक्झाम फॉर्म भरणार आहात तर त्या ठिकाणी तुम्हाला तो टाकायचा आहे जेणेकरून जे काही क्रेडिट तुम्ही दरवर्षी मिळवणार आहात तर ते सगळे क्रेडिट तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे ते काउंटिंग होणार आहे किंवा ते स्टोअर केले जाणार आहे. तर मित्रांनो अतिशय सोप्या पद्धतीने म्हणजे विदिन 2 मिनिट्स तुम्हाला तुमचा ABC ID तयार करता येणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.